नमस्कार. हॅलो डॉक्टर, ज्या कार्यक्रमाची आपण आतुरतेने वाट पाहतात त्यात मी डॉक्टर चेतन दिलीप साळुंखे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. हॅलो डॉक्टर हा आमचा लोकप्रिय कार्यक्रम आहे ज्यामध्ये आम्ही तुमच्या आरोग्यविषयक प्रश्नांचं वेळोवेळी तज्ज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन घेत असतो. आजचा कार्यक्रम हा आमचा प्रायोजित कार्यक्रम आहे. प्रेक्षको, मानवी शरीर ही ईश्वराने बनवलेली सर्वश्रेष्ठ कलाकृती आहे व ही कलाकृती उत्पत्ती, स्थिती आणि लय या 3 अवस्थांमधून जात असते. जन्म आणि मृत्यू या 2 टोकांमधील अंतर म्हणजे जीवन व या धावपळीच्या जीवनात या मानवी देहाला विविध प्रकारच्या आजारांना सामोरे जावे लागते व त्यातील सर्वात महत्त्वाचा व मोठा आजार म्हणजे कॅन्सर. आज भारतात दरवर्षी 1,20,000 रुग्ण नवीन कॅन्सरचे रुग्ण आढळत असतात. मग प्रश्न पडतो की हा कॅन्सर होण्यामागची नेमकं कारणं कुठली, त्याची लक्षणं कुठली व त्यावर केले जाणारे आयुर्वेदिक उपचार कोणते या विविध पैलूंवर चर्चा करण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्याकडे आलेले आहेत सुप्रसिद्ध आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर सत्यम गुजर सर. नमस्कार सर. आजच्या हॅलो डॉक्टर कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. डॉक्टर सत्यम गुजर हे महाराष्ट्राला परिचित असं व्यक्तिमत्व आहे. पुणे विद्यापीठातून त्यांनी आयुर्वेदाचार्य ही पदवी संपादन केलेली आहे. गेली 15 वर्ष ते पुणे व मुंबई येथे यशस्वीपणे आयुर्वेद प्रॅक्टिस करत आहे. पोटाचे विकार, पाठीच्या मणक्यांचे विकार, संधिवात, त्वचा विकार, स्त्री पुरुष वंध्यत्व इत्यादी आजारांसाठी ते विशेषत्वाने उपचार करतात. आज आपण त्यांच्यासोबत कॅन्सर आणि आयुर्वेद या विषयावर चर्चा करणार आहोत. प्रेक्षको, आजच्या कार्यक्रमासंदर्भात आम्हाला ईमेलद्वारे देखील प्रश्न आलेले आहेत. त्याबद्दल सर आपल्याला कार्यक्रमादरम्यान मार्गदर्शन करतील. तसेच आपल्याला देखील जर काही प्रश्न असल्यास आपण ईमेलद्वारे आमच्याशी संपर्क साधू शकतात. चला तर मग आजच्या चर्चेला सुरुवात करूया. सर, पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत. सर, कॅन्सर म्हणजे काय सांगणार? सर्वप्रथम कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी आपल्या सर्व प्रेक्षकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. गणपती जी देवता आहे ते आयुर्वेदानुसार मूलाधार जे चक्र आहे, षटचक्र शरीरामध्ये सांगितलेले आहे. त्यातल्या मूलाधार चक्राच्या ठिकाणी हा गणपतीचा वास असतो आणि गणपतीच्या पोटाशी कुंडलिनी शक्ती ही बांधली गेलेली असते. आणि अध्यात्माच्या दृष्टीने ह्या कुंडलिनीची जागृती फार महत्त्वाची असते. कुंडलिनी जागृत होऊन षटचक्रांचा भेद घेत ज्यावेळेला सहस्रार चक्रापर्यंत पोहोचते, जे ब्रह्मरंध्रापर्यंत असतं, तेव्हा जीवात्मा परमात्म्यामध्ये विलीन होतो आणि त्यावेळेला परमात्म्याची प्राप्ती होऊ शकते. त्याच्यामुळे अध्यात्म मार्गामध्ये ह्या आद्य देवता म्हणून गणपतीला आद्य देवता म्हणलेलं आहे. कोणतंही पूजन किंवा कोणतंही आपण पूजा करत असताना पहिल्यांदा गणपतीची पूजा केली जाते. त्याच्यामुळे ह्या कुंडलिनी जागृतीसाठी ह्या देवतेला प्रसन्न करून घेणं सुद्धा खूप महत्त्वाचं असतं. कोणत्याही अध्यात्मामध्ये असू देत किंवा तुम्हाला व्यवहारामध्ये तुमच्या धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4ही पुरुषार्थ साध्य करून घ्यायचे असतील तर तुमचं शरीर तितकंच व्यवस्थित असणं खूप गरजेचं आहे. शरीर चांगलं असेल तरच तुम्ही कोणतीही पुढची साधना करू शकता किंवा कोणतेही काम व्यवस्थितपणे करू शकत असता. शरीरते तत् शरीरम अशी शरीराची व्याख्या केलेली आहे. ज्याची सतत झीज होत असते ते म्हणजे शरीर होय. ज्यावेळेला ह्या शरीराची झीज होत असते त्यावेळेला जुन्या पेशी मृत होत असतात आणि नवीन पेशी तयार होत असतात. पण ह्या नवीन पेशी तयार होत असताना त्या जर प्राकृत तयार न होता विकृत तयार झाल्या तर शरीराचे धातू त्यांना ऍक्सेप्ट करत नाहीत. म्हणजे रक्तधातू आहे, मांसधातू आहे, त्याच्या जुन्या पेशी मृत होत असतात, नवीन तयार होत असतात. पण ती नवीन तयार होत असताना त्याचा केंद्रबिंदू किंवा न्यूक्लियस जर वेगळा असेल तर तो मांसधातूमध्ये ती पेशी मिळू शकत नाही किंवा रक्तधातूमध्ये मिसळू शकत नाही आणि ह्या पेशींचा एकत्र वेगळा गट तयार होतो, त्याची गाठ तयार होते आणि त्यालाच कॅन्सरची गाठ असं म्हणलं जातं. म्हणजे कॅन्सरला आपण थोडक्यात असं म्हणूयात की विकृत पेशींचा एक प्रकारचा समूह आणि त्यांची होत असणारी अनिर्बंध वाढ म्हणजेच कॅन्सर होय. कारण स्वाभाविक आहे, आपण पाण्यामध्ये समजा तेलाचा बिंदू किंवा तेल मिक्स केलं तर ते पाण्यापासून सेपरेट आपल्याला त्याचा तवंग दिसतो कारण तो स्वाभाविक पाण्यामध्ये मिक्स होऊ शकत नाही. त्याचप्रमाणे शरीर धातूमध्ये ह्या विकृत पेशी मिक्स नव्हता, त्या वेगळ्या राहतात आणि ह्या झपाट्याने वाढत असतात. अनिर्बंध वाढ म्हणजे प्राकृत पेशींची ठराविक पद्धतीने वाढ होत असते, ठराविक दिवशी त्या तयार होतात, ठराविक दिवसांनंतर त्या मृत होत असतात. पण तसं न होता ह्यांचं मल्टिप्लिकेशन किंवा डिवायडेशन, विभाजन ज्याला म्हणलं जातं आयुर्वेदानुसार, त्या कॅन्सरच्या पेशींचं हे खूप जलद गतीने होत असतं. त्यामुळे कॅन्सर हा खूप लवकर पसरू शकत असतो. त्यामुळे स्वाभाविक आहे रुग्ण जितक्या लवकर चिकित्सेसाठी येईल किंवा निदान जितक्या लवकर कॅन्सरचं होईल ती गोष्ट खूप चिकित्सेच्या दृष्टीने, रुग्णाच्या दृष्टीने आणि स्वाभाविक वैद्याच्या दृष्टीने सुद्धा खूप महत्त्वाची असते. कॅन्सर हा 3 पद्धतीने पसरत असतो. म्हणजे रक्ताद्वारे कॅन्सरच्या पेशी शरीरामध्ये कुठेही पसरत असतात किंवा लसिका ग्रंथी ज्याला लिम्फॅटिक ड्रेनेज असं म्हणलं जातं त्याच्याद्वारे कॅन्सर हा पसरत असतो. तो लिम्फ नोडद्वारे ज्या ज्या ठिकाणी लिम्फॅटिक
लिम्फॅटिक ड्रेनेज त्या अवयवाचं किंवा ज्या पेशींच्या ठिकाणी कॅन्सर झालेला आहे त्याचं लिम्फॅटिक ड्रेनेज जिथं असेल त्या ठिकाणचे लिम्फ नोड्स वाढलेले दिसतात. त्यामुळे कॅन्सरच्या बहुतांशी पेशंट्समध्ये मानेच्या ठिकाणी, काखेच्या ठिकाणी किंवा मांड्यांच्या इथे किंवा जिथं कॅन्सर झालेला आहे तिथले लिम्फ नोड्स हे वाढलेले दिसतात किंवा कॅन्सर हा शेजारच्या अवयवांमध्ये पसरणं ही गोष्ट होत असते. अशा 3 पद्धतीने कॅन्सर हा पसरत असतो. त्याच्यामुळे स्वाभाविक आहे कॅन्सरचं निदान लवकर होणं ही गोष्ट खूप महत्त्वाची असते. कॅन्सर हा शब्द ऐकला कीच रुग्ण स्वतः आणि रुग्णाचे कुटुंबीय सुद्धा पूर्ण गर्भगळीत होऊन जातात. सगळे टेन्शन्समध्ये जातात. अगदी आता काय करायचं हा मोठा प्रश्न उभा राहतो आणि पेशंट खूप घाबरून जातो. त्याच्यामुळे स्वाभाविक आहे रुग्णाच्या कुटुंबियांचं यात खूप महत्त्वाचं काम असतं की त्यांनी स्वतः धीराने ह्याला तोंड देणं आणि रुग्णाला धीराने उभं राहायला शिकवणं ही गोष्ट खूप महत्त्वाची असते. बऱ्याच वेळेला असं होतं की ह्या घाबरून गेल्यामुळे सगळ्या ट्रीटमेंट्स लगेच फॉलो केल्या जातात, सारासार विचार होत नाही आणि जी योग्य ट्रीटमेंट रुग्णाला मिळायला पाहिजे ती आपल्याला मिळते का ह्याची दक्षता खूप घेणं गरजेचं आहे. आयुर्वेदाने सुद्धा ह्याचा खूप सारासार विचार केलेला आहे आणि त्या पद्धतीने जर कॅन्सरचं योग्य निदान होऊन योग्य आयुर्वेदिक उपचार लगेच झाले तर कॅन्सरच्या रुग्णांमध्ये अतिशय चांगला उपयोग होऊ शकतो. नक्कीच सर. प्रेक्षक सरांनी सांगितल्याप्रमाणे कॅन्सर म्हणजे साध्या सोप्या भाषेत जर सांगायचं झालं तर एखाद्या पेशीची अनियंत्रित झालेली वाढ आपण असं म्हणू शकतो. सर माझा पुढचा प्रश्न आहे की आयुर्वेदाने नेमका कॅन्सरचा विचार कसा केलेला आहे त्याबद्दल काय सांगणार? अतिशय चांगला प्रश्न आहे. बऱ्याच वेळेला असं होतं की कॅन्सर हा नवीन रोग आहे, आत्ताच कॅन्सर कळालेला आहे आणि आयुर्वेद तर इतकं जुनं शास्त्र आहे. मग आयुर्वेदामध्ये कॅन्सरचं वर्णन केलं गेलं आहे का, आयुर्वेदामध्ये कॅन्सरला ट्रीटमेंट आहे का, असा बहुतांशी जणांचा प्रश्न असतो किंवा आयुर्वेदात कॅन्सरला ट्रीटमेंट आहे हेच खूप जणांना माहिती नसतं. पण कसं आहे आयुर्वेदिक हे स्वतंत्र शास्त्र आहे. आयुर्वेदाचे स्वतःचे मूलभूत सिद्धांत आहेत. आयुर्वेदाने प्रत्येक बारीक सारीक गोष्टींचा कार्यकारण भाव आहे, दोष मलमूल सिद्धांत आहे, ह्या सगळ्या गोष्टी अगदी सविस्तरपणे मांडलेल्या आहेत. 3 दोष म्हणजे वात पित्त कफ, सप्तधातू म्हणजे रसरक्त मांस मेद अस्थि मज्जा आणि शुक्र आणि 3 मल म्हणजे पुरुष मूत्र आणि श्वेत असा जो दोष धातू मल सिद्धांत आयुर्वेदाने सांगितलेला आहे त्या चौकटीमध्ये सगळे रोग येत असतात. कोणतेही व्याधी, जुने झालेले कोणतेही व्याधी असू देत, नवीन अजून येऊ घातलेले कोणतेही व्याधी असू देत की ज्याचं नाव आता माहीत नाही आणि अजून तो 10 वर्षांनी नवीन व्याधी आहे, पण त्याचं वर्णन हे आयुर्वेदाच्या ह्या दोषधातू मल सिद्धांताच्या बाहेर जात नाही. त्याच्यामुळे कॅन्सर म्हणून जरी रुग्ण हे अर्वाचीन शास्त्रानुसार आधुनिक शास्त्रानुसार त्याचं निदान कॅन्सर म्हणून झालेलं असलं तरी आयुर्वेदानुसार तो व्याधी वेगळा असू शकतो. कॅन्सरनुसार तुम्ही कॅन्सर म्हणून अर्वाचीन शास्त्रानुसार निदान केलेलं आहे आणि त्यासाठी आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेता ही गोष्ट कधीच होत नाही. म्हणजे थोडक्यात आपण उदाहरण द्यायचं म्हणलं तर असं म्हणू की समजा एखाद्या व्यक्तीला फुफ्फुसाचा कॅन्सर आहे आणि त्याचा फुफ्फुसाचा कॅन्सर हे अर्वाचीन शास्त्रानुसार निदान जरी झालं असलं तरी आयुर्वेदानुसार तो फुफ्फुसाचा कॅन्सर म्हणून आपण ट्रीट करणार नाही. तर आयुर्वेदानुसार ते वातचकास किंवा शयचकास अशा पद्धतीने निदान होऊ शकतं किंवा जठराचा जर कॅन्सर असेल तर आयुर्वेदानुसार त्याचं कफश गुल्म अशा पद्धतीने निदान होऊ शकतं किंवा जर ल्युकेमिया असेल, ब्लड कॅन्सर असेल तर त्याचं आयुर्वेदानुसार प्लिहोदर किंवा सान्निपातिक ज्वर किंवा शुक्रावृत्त वात अशा पद्धतीने त्याचं निदान होऊ शकतं. अशा पद्धतीने आयुर्वेदानुसार त्यामागची त्या रुग्णाचा तो व्याधी होण्यामागची कोणती कारणं आहेत, नक्की दोषदुष्य संरचना कशी झालेली आहे, म्हणजे शरीरात नक्की बदल कशा पद्धतीने झालेले आहेत आणि ते बदल झाल्यामुळे शरीरात काय पद्धतीने बदल होऊन तो व्याधी होऊ घातलेला आहे आणि ह्या पद्धतीने त्याचं निदान होणं गरजेचं असतं. असं सर्वंकष विचार आयुर्वेदामध्ये केला जातो. त्याच्यामुळे कॅन्सर असेल तर आयुर्वेदात ट्रीटमेंट असते का, तर असं बिलकुल नाहीये. आयुर्वेदाने स्वतःच्या शास्त्रानुसार निदानानुसार आयुर्वेदाने म्हणजे हेतू पंचांग जे सांगितलेलं आहे त्या पद्धतीने विचार केला जातो. त्याचं कार्यकारण मीमांसा ठरवली जाते आणि ह्या पद्धतीने योग्य उपचार केल्यानंतर ह्याच्यामध्ये रुग्णांमध्ये रिझल्ट खूप चांगल्या पद्धतीने दिसत असतात. आयुर्वेदानुसार हा तिन्ही म्हणजे त्रिदोष असं ज्याला म्हणलेलं आहे, सान्निपातिक व्याधी की ज्याच्यामध्ये तिन्ही दोष वाढलेले असतात, वात पित्त आणि कफ हे तिन्ही दोषांची दृष्टी या ठिकाणी दिसत असते. तसंच कॅन्सर हा धातूंशी संबंधित असणारा आजार आहे, म्हणजे धातूंची दृष्टी सुद्धा ह्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात असते. स्वाभाविक आहे, जसं आता आपण म्हणलं की मांस धातूच्या ठिकाणी समजा कॅन्सरची गाठ असेल तर विकृत मांस धातू तयार होतोय, सार मांस धातू तयार होत नाहीये, म्हणजे त्या मांस धातवाग्नीचं जे काम आहे ते व्यवस्थित होत नाहीये. तुम्ही आहार घेतल्यानंतर त्याचं पचन होत असतं, त्याचं पचन झाल्यानंतर आहार रस तयार होतो आणि त्या आहार रसापासून सप्तधातूंमध्ये त्याचं रूपांतर होत असतं. म्हणजे आहार रसापासून रक्तधात्वाग्नी जो आहे तो रक्तधातूमध्ये रूपांतर करतो किंवा आहार रसापासून मांस धात्वाग्नी हा मांस धातूमध्ये रूपांतर करत असतो. पण जेव्हा ह्या धात्वाग्नींची दृष्टी होत असते त्यावेळेला आहार रसापासून
प्राकृत मांसधातू तयार होणं किंवा प्राकृत रक्तधातू तयार होणं हीच गोष्ट होत नाही आणि त्याच्यामुळे धातूंचं बल कमी होत जाणं किंवा विकृत धातू तयार होणं आणि त्यात दोषांची दृष्टी असणं, ह्या सगळ्या गोष्टी ज्या वेळेला होत असतात त्यावेळेला कॅन्सर सारखा एखादा व्याधी हा होत असतो. स्वाभाविक सान्निपातिक संप्राप्ती असल्यामुळे कॅन्सर सारखे व्याधी हे बरे व्हायला खूप सोपे असतात असं नाहीच आहे. त्याच्यामुळे याचं योग्य निदान होऊन योग्य चिकित्सा होणं ही गोष्ट ह्याच्यामध्ये खूप महत्वाची असते. निश्चितच प्रेक्षको, आपण म्हणू शकतो की आयुर्वेद एक मोठ्या प्रकारचा वटवृक्ष आहे की त्याच्यामध्ये सर्व व्याधींचं वर्णन इतक्या सरळ सोप्या पद्धतीने केलेलं असतं. याबद्दल सरांनी मार्गदर्शन केलं. सर, माझा पुढचा प्रश्न आहे की कॅन्सर होण्यामागची नेमकी कारणं कुठली असतात, त्याबद्दल काय सांगणार? कॅन्सर होण्यामागे कारण जी आहे ते आत्ताची सध्याची बदलत असलेली दिनचर्या, सध्याचा असणारा आहाराचं स्वरूप, बदललेली लाईफस्टाईल असू देत, मानसिक ताणतणाव असू देत, ह्या सर्व गोष्टींचा परिणाम हा खूपच होत आहे. कॅन्सरचं प्रमाण सध्या वाढण्याचं कारण तेच आहे. पूर्वी कॅन्सरचं प्रमाण एवढं जास्त प्रमाणात नव्हतं, पण सध्या जास्त प्रमाण असण्याचं कारण म्हणजे सध्या आपली बदललेली लाईफस्टाईल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आहार. शेतीमध्ये झालेला आमूलाग्र बदल हे सुद्धा एक यातलं महत्वाचं कारण आहे असं आपण म्हणलं तरी चालेल. कारण आधी सेंद्रिय खतांचा वापर खूप जास्त प्रमाणात होत होता, पण आता सेंद्रिय खतांच्या ऐवजी जवळजवळ 99% ठिकाणी रासायनिक खतच वापरली जातात आणि ह्या रासायनिक खतांचा परिणाम त्या तयार होणाऱ्या जे काही शेतीमधून येणाऱ्या जे काही आहार्य गोष्टी आहेत त्याच्यावर खूप मोठ्या प्रमाणात होत असतो. त्याचप्रमाणे हायब्रिड धान्य, नवीन जे संकरित वाण आपण ज्याला म्हणत असतो की ज्याच्यामध्ये बदल करून जो काही तयार होणाऱ्या शेतीतल्या गोष्टी आहेत त्या चांगल्या दिसाव्यात, त्यातनं उत्पन्न चांगल्या प्रमाणात मिळावं, ह्या सगळ्या गोष्टींमुळे ह्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल केले जातात. आणि संकरित म्हणजे हायब्रिड आहे म्हणजे ते प्राकृत न्यूक्लियस किंवा त्याचा नॉर्मल केंद्रबिंदू न राहता बदललेलाच केंद्रबिंदू असणं, न्यूक्लियसच वेगळा असणं, असं हायब्रिड धान्य तुमच्यापर्यंत पोहोचत असतं. आणि स्वाभाविक आहे ह्या आहारावर जर शरीराचं पोषण होत असेल तर विकृत आहारच तुम्ही घेत असल्यामुळे तयार होणाऱ्या पेशी त्याच पद्धतीने विकृत असण्याची शक्यता खूप जास्त असते. किंवा रासायनिक खतं खूप सतत सेवन केली गेल्यामुळे त्या आहार्य द्रव्यांद्वारे आणि त्याच्यामुळे शरीरातली प्रतिकार शक्ती ही हळूहळू कमी होत जाते. कारण अशा आहार्य द्रव्यांमध्ये स्वतःची प्रतिकार शक्ती नसते किंवा प्रजनन क्षमता नसते, कारण ते तयार होत असतानाच हायब्रिड धान्य हे प्राकृत नाहीये. त्याच्यामुळे ते दोन वेगवेगळ्या गोष्टी एकत्र करून हायब्रिड तयार केलेलं असल्यामुळे त्यांच्यातली प्रजनन क्षमता आधीच नष्ट झालेली असते, कमी झालेली असते. आणि असंच अन्न ज्यावेळेला तुम्ही घेत असता त्यावेळेला स्वाभाविक शरीरातली जी काही प्रतिकार शक्ती कमी होत जाणं, प्रजनन क्षमता कमी होत जाणं ही गोष्ट होत असते. त्यामुळे हा जो काही आता कॅन्सरचं प्रमाण वाढतंय ह्याचा आता सध्या मिळत असणाऱ्या आहाराशी खूप जवळचा संबंध आहे. त्याच्यामुळे त्याची काळजी घेणं हे खूप महत्वाचं आहे. त्यामुळे सेंद्रिय खतांवर जी काही शेती केली जात असेल ते शेती थ्रू आहार्य द्रव्य जे काही मिळत आहेत त्यांचा वापर करणं हे खूप महत्वाचं असतं. नक्की सर. प्रेक्षको, सरांसोबतची माझी चर्चा अशीच चालू राहणार आहे. तत्पूर्वी वेळ झाली आता एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, बघत राहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आमच्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आहे. आजचा विषय आहे कॅन्सर आणि आयुर्वेद. सहभागी आहेत डॉक्टर सत्यम गुजर सर. प्रेक्षको, मला माहिती आहे तुम्हाला देखील आजच्या तज्ञांना बरीच प्रश्न विचारायचे आहेत. माझी देखील सरांसोबतची चर्चा अशीच चालू राहणार आहेत. परंतु तुम्हाला माहिती आहे का काजू आपल्या शरीरासाठी किती महत्त्वपूर्ण आहेत? प्रेक्षको, काजूमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन के, आयर्न प्रचूर मात्रेत असते ज्याचा शरीरासाठी चांगला फायदा होत असतो. त्याचप्रमाणे काजूमध्ये ओलिक ऍसिड नावाचा एक प्रकार असतो ज्यामुळे ट्रायग्लिसराईडची लेवल ही कमी होते आणि त्यामुळे आपल्याला हृदयविकार टाळता येत असतो. प्रेक्षको, आजचा कार्यक्रम हा आपला ध्वनिमुद्रित आहे, त्यामुळे ईमेलद्वारे देखील आपल्याला बरीच प्रश्न आलेली आहेत. त्यापैकी आपण आता प्रश्न घेण्यास सुरुवात करूयात. सर, आपल्याला पहिला प्रश्न आलाय सचिन पाटील यांचा प्रश्न आलाय जळगाववरून. त्यांचा प्रश्न आहे की सर, त्यांच्या काकांचं वय 46 आहे. त्यांना गुटखा खाण्याची सवय होती, त्यामुळे तोंडाचा कॅन्सर झालेला होता. त्यांचं ऑपरेशन झालेलं आहे, केमोथेरपी घेऊन झाल्या आहेत, रेडिएशन देखील घेऊन झालं आहेत. परंतु डॉक्टरांचं म्हणणं आहे की पुन्हा त्यांना कॅन्सर हा उद्भवू शकतो. तर त्यांचं असं विचारायचं की आयुर्वेदामध्ये यासाठी काही आहे का, काय सांगणार? अतिशय चांगला प्रश्न आहे आणि बहुतांशी कॅन्सरच्या पेशंटमध्ये हा एक मोठाचा प्रश्न असतोच. कारण जवळजवळ 90 ते 95% पेशंट्समध्ये कॅन्सर पेशंटमध्ये रिलॅप्सेस हे खूप कॉमन असतात. किंवा एकदा कॅन्सर होऊन गेल्यानंतर जरी सगळी ट्रीटमेंट झाली, शस्त्रक्रिया केल्यानंतर तो अवयव काढून टाकला किंवा ती गाठ काढून टाकली, रेडिएशन झाले, केमोथेरपी झाले, तरी सुद्धा तो कॅन्सर पुन्हा तो होणार नाही ना ही एक प्रकारची भीती रुग्णाला सतत सतावत असते. कारण ह्याला फ्री डिसीज स्टेट असं म्हणलं जातं की आजार काही नाहीये, रुग्णाला कॅन्सर होऊन गेलेला आहे पण आता त्रास काही नाहीये. पण आता त्रास नसला तरी सुद्धा तो पुन्हा कधी होईल ही गोष्ट असतेच, कारण रिलॅप्सेस हे खूप कॉमन आहेत. याचं कारणच ते आहे. अर्वाचीन शास्त्राचा कॅन्सरकडे बघण्याचा दृष्टिकोन हा पूर्ण वेगळा आहे. आधुनिक शास्त्रानुसार कॅन्सरची ट्रीटमेंट म्हणजे कॅन्सरच्या पेशी मारणं.
म्हणजे ज्या ठिकाणी कॅन्सरची गाठ झाली ती गाठ काढून टाकायची, किंवा केमोथेरपी म्हणजे औषधं देऊन ही औषधं कॅन्सरच्या पेशी मारण्यासाठी दिली जात असतात, पण त्याच्यामुळे प्राकृत पेशी मरण्याची संभावना पण खूप जास्त प्रमाणात असते. त्याच्यामुळे केमोथेरपीचे साईड इफेक्ट्स पण खूप मोठ्या प्रमाणात दिसत असतात, किंवा रेडिएशन देऊन त्या कॅन्सरच्या पेशी जाळणं, अशा पद्धतीची ट्रीटमेंट कॅन्सरमध्ये केली जाते. पण समजा ह्या सर्व गोष्टी करून रुग्णाला आता त्रास कुठंच नाहीये म्हणजे दिसण्या इतपत गाठ कुठंच नाहीये असा त्याचा अर्थ झाला. पण दिसण्या इतपत गाठ कुठं नाहीये म्हणजे कॅन्सर बरा झाला असं बिलकुल होत नाही. कारण समजा एखादं झाड आहे, तुम्ही ते खोडापासून कट केलं, जमिनीच्या वर झाड कुठंच दिसत नाहीये म्हणजे ते झाड पूर्णतः नष्ट झालं का? तर बिलकुल नाही. कारण ती झाडाची जी मुळं आहेत ती त्या जमिनीच्या खाली तशीच अजून आहेत. कॅन्सर या आजाराच्या बाबतीत तीच गोष्ट आहे. कारण शरीरात काहीतरी बदल झालेले आहेत, काहीतरी दोष समोरच्यांना घडून आलेली आहे, आणि त्याच्यामुळे प्राकृत पेशी तयार न होता विकृत पेशी तयार होत आहेत. आणि हे विकृत पेशी तयार होण्याचं कारण शरीरात अजून तसंच आहे. तुम्ही ट्रीटमेंट घेतली, केमोथेरपी घेतली, रेडिएशन घेतलं, आणि त्याच्यामुळे कॅन्सरच्या पेशी जरी मारलेल्या असल्या, ती गाठ जरी आता नसली तरी सुद्धा कॅन्सरच्या पेशी तयार होण्यामागे शरीरात झालेले बदल शरीरात अजून आहेत. त्याच्यामुळे स्वाभाविक हळूहळू पुन्हा कॅन्सरच्या पेशी वाढायला सुरुवात होतात, आणि त्याची दिसण्या एवढी गाठ झाल्यानंतरच रुग्णाच्या लक्षात येतं की अरे पुन्हा रिलॅप्स झालेला आहे. आणि ह्याच दृष्टीने आपल्याला आयुर्वेदिक ट्रीटमेंट ही खूप महत्त्वाची ठरते. त्यामुळे तुमच्या बाबतीत सुद्धा आता उत्तम आहे की त्यांना त्रास कोणताही नाहीये, गाठ कुठेही दिसत नाहीयेत, तरी सुद्धा जे काही शरीरात झालेले बदल आहेत ते नॉर्मल करण्याच्या दृष्टीने आयुर्वेदिक उपचार ह्याच्यामध्ये खूप महत्त्वाचे असतात. पंचकर्म करून घेऊन शरीर शुद्धी करून घेणं, की जेणेकरून जी विषाक्तता आहे, नको असणारे विषारी पदार्थ, टॉक्सिन्स किंवा कॅन्सर सारख्या पेशी ज्या काही अजून शरीरात असण्याची शक्यता असेल तर ते वॉशआउट करण्याच्या दृष्टीने, ते शरीर शुद्धी करण्याच्या दृष्टीने पंचकर्म उपचार करून घेणं खूप गरजेचं आहे. आणि त्यांच्या शरीरात नक्की काय बदल झालेले आहेत. जिभेचा कॅन्सर ज्या वेळेला असतो त्यावेळेला स्वाभाविक ह्याच्यामध्ये तंबाखू, गुटखा यासारखी व्यसनं असण्याची शक्यता खूप जास्त प्रमाणात असते. ते सतत घेतल्यामुळे तो जिभेचा कॅन्सर होत असतो. त्याच्यामुळे आधी ते पूर्ण बंद होणं गरजेचं आहे. याच्यामध्ये रक्त, मांस आणि मेद या धातूंची दृष्टी होत असते, आणि त्याच्यामुळे जिभेचा कॅन्सर होत असतो. त्यानुसार तुम्हाला चिकित्सा घेणं गरजेचं आहे. रसायन चिकित्सांची आवश्यकता आहे. आणि ज्या वेळेला ह्या गोष्टी आयुर्वेदिक योग्य उपचार होत असतात त्यावेळेला कॅन्सर पुन्हा रिलॅप्स होण्याची शक्यता फार कमी राहते. निश्चितच सचिन पाटीलजी सरांनी सांगितल्याप्रमाणे पुढील उपचार करणं, आयुर्वेद तज्ञांकडून उपचार घेणं हे तेवढंच महत्त्वपूर्ण असतं. सर, कार्यक्रमाच्या पूर्वार्धात तुम्ही कॅन्सरच्या कारणांबद्दल सांगत होता, त्यात काही अधिक सांगता येईल का सर आपल्याला? काय अगदी जे पहिलं महत्त्वाचं कारण आपण बघितलं की सध्याच्या आहारामध्ये होत असणारा बदल ही पहिलं महत्त्वाचं कारण. दुसरे जे कारण आहे ते दिनचर्या, म्हणजे तुमच्या लाईफस्टाईलमध्ये सध्या जो काही इतक्या मोठ्या प्रमाणात बदल होतोय त्याचा परिणाम सुद्धा तुमच्या शरीरावर होत असतो. धातूंचं बल कमी होत जाणं हा एक त्यातली महत्त्वाची गोष्ट असते. चुकीच्या पद्धतीने तुमची जीवनशैली असणं, म्हणजे सकाळी लवकर 4-5ला उठलं गेलं पाहिजे, 8-9 पर्यंत तुमची न्याहारी झाली पाहिजे, 11-12 पर्यंत तुमचं जेवण झालं पाहिजे, संध्याकाळी 6-7 पर्यंत जेवण होऊन रात्री 9 वाजेपर्यंत झोपी गेलं पाहिजे. म्हणजे हे निसर्गाच्या नियमानुसार तुमचं वागणं होत असतं. पण आपण सध्या निसर्गाच्या फार विरुद्ध किंवा खूप लांब चाललेलो आहोत असं म्हणलं तरी चालेल. वेगवेगळे नवीन शोध लागलेले आहेत, वेगवेगळे गॅजेट्स येत आहेत, इलेक्ट्रॉनिक माध्यमं वाढत आहेत, टीव्ही आहे, मोबाईल आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा हे तुमच्या सुखासाठी आहे, मानवी देहाच्या सुखासाठी म्हणून या गोष्टी आहेत, त्याच्यासाठी आपण नाही आहोत. ही गोष्ट लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. करिअर आहे प्रत्येकाला स्वाभाविक आहे, पण करिअरच्या मागे किती धावायचं, किंवा करिअरसाठी जेवणाच्या वेळा रेग्युलर नसणं, बाहेरचं खाणं खूप जास्त प्रमाणात असणं, चुकीच्या पद्धतीने आहार विहार घेतला जाणं, दोन विरुद्ध गुणधर्माचे जे काही आहार आहे तो एकत्र घेतला जाणं, बाहेरच्या खाण्यामध्ये नको असणारे रंगद्रव्य खूप मिक्स होत असतात, चुकीच्या पद्धतीने बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी किंवा भेसळ खूप जास्त प्रमाणात होत असते, असा आहार सतत घेतला जाणं, दुपारी जेवणानंतर झोप घेतली जाणं, अशा भरपूर काही गोष्टी आहेत की ज्याचा परिणाम तो शरीरावर होत असतो. आणि सारं धातू तयार न होत असतात. धातूंचं बल कमी झालं की दोषांची दृष्टी, जर शरीरात दोष वाढले की ते धातूंवर लगेच परिणाम करू शकतात आणि कोणताही व्याधी होऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही व्याधीचं मूळ कारण सध्या बदलत असलेली जीवनशैली असू देत किंवा तुमच्या चुकीच्या आहाराच्या सवयी असू देत. आणि कॅन्सरमध्ये ह्या गोष्टीला खूप महत्त्व आहे. त्याच्यामुळे कॅन्सरच्या पेशंटमध्ये हिस्ट्रीला फार महत्त्व असतं की तुमची रोजची दैनंदिनी पेशंटची कशी आहे, तो आहारामध्ये कोणत्या गोष्टी घेतोय, कोणत्या चुकीच्या गोष्टी तर घेतल्या जात नाहीत ना, कारण ते बंद होणं खूप महत्त्वाचं आहे. निदान परिवर्जन हे महत्त्वाचं कारण, महत्त्वाची चिकित्सा आयुर्वेदाने सांगितलेलं आहे. म्हणजे जे कारण ते व्याधी होण्यामागे आहेत ते बंद होणं ही गोष्ट खूप महत्त्वाची असते. आणि कॅन्सरच्या चिकित्सेमध्ये सुद्धा ह्याचा विचार करणं फार महत्त्वाचं आहे. तिसरं महत्त्वाचं गोष्ट म्हणजे आत्ताच्या पेशंटमध्ये जसं होतं की व्यसनं, वेगवेगळी प्रकारची व्यसनं बरेच वर्ष असणं, सतत तंबाखू असू देत, सिगारेट असू देत किंवा गुटखा असू देत. आता भारतामध्ये
जिभेचा कॅन्सर आणि अन्ननलिकेचा कॅन्सर होण्याचं प्रमाण खूप जास्त आहे, वाढलेलं दिसतं. किंवा हळूहळू स्टमक कॅन्सर, जठराचं कॅन्सर होण्याचं प्रमाण पण खूप जास्त आहे. आणि ह्याचं कारण व्यसनं हीच एक महत्त्वाची गोष्ट आहे. मला कधीच काही होणार नाही किंवा मला कधी काही होऊ शकत नाही, दुसऱ्यांना होत असेल पण मला हा त्रास होणार नाही, असा एक प्रकारचा चुकीचा कॉन्फिडन्स अशा लोकांना असतो. आणि माहीत असून सुद्धा ती गोष्ट घेतली जाणं की व्यसनांनी आपल्याला त्रास होऊ शकतो ही कल्पना असून सुद्धा घेणारे कितीतरी लोक असतात. त्याच्यामुळे ते थांबवण्यासाठी उपचार करणं ही गोष्ट सुद्धा खूप महत्त्वाची आहे. आणि चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मानसिक ताणतणाव. हे मानसिक ताणतणाव जे सध्या खूप वाढत आहेत, कॉम्पिटिशन खूप वाढत आहे, कॅट रेस आहे, सध्या प्रत्येक जण धावतो आहे, पण ह्याचा परिणाम जो काही तुमच्या शरीरावर होतो आहे, मनावर होतो आहे, शरीराच्या जडणघडणीवर होतो आहे, त्या गोष्टीकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून सध्या कॅन्सरचे रुग्ण खूप वाढताना आपल्याला दिसतात. निश्चितच सर. प्रेक्षको सरांनी सांगितल्याप्रमाणे कॅन्सर सर होण्यामागची कारणं असंख्य आहेत, परंतु जी कारणं आपल्या हातात आहेत, मानसिक ताणतणाव, बदललेली लाईफस्टाईल, याकडे जर जाणीवपूर्वक लक्ष दिलं असतं काही प्रमाणात तरी आपण सर टाळू शकतो असं म्हणता येईल. सर, माझा पुढचा प्रश्न आहे की कॅन्सर झालेला आहे हे नेमकं कुठल्या लक्षणांवरून समजावं, त्याबद्दल काय सांगणार? कसं आहे, कॅन्सरचा लक्षणांचा विचार करताना आपल्याला दोन पद्धतीने करावा लागतो. एक तर सार्वदेहिक लक्षणं आणि स्थानिक लक्षणं. म्हणजे कोणत्याही कॅन्सरच्या पेशंटमध्ये कॉमनली दिसणारं लक्षण म्हणजे भूक कमी होत जाणं. हळूहळू भूक कमी होत गेलेली आहे, वजन त्याच्यामुळे कमी कमी होत चाललेलं आहे, मला काहीतरी होतं ही भावना जाणवणं, नक्की काय होते कळत नाही पण आतून काहीतरी बदल जाणवत आहेत, बेचैनी वाढत चालली आहे, तर ही साधारण कॅन्सरची पहिली लक्षणं असू शकतात. काही काही रुग्णांमध्ये भूक फार प्रमाणात कमी झालेली नसते तरी एखाद्या ठिकाणी म्हणजे ब्रेस्ट कॅन्सरमध्ये गाठ दिसणं वगैरे अशी लक्षणं सुद्धा दिसू शकतात, नाही असं नाही. पण बहुतांशी सर्व प्रकारच्या कॅन्सरमध्ये भूक कमी होत जाणं हे लक्षण हे दिसतं. आणि त्याच्यानंतर मग स्वाभाविक भूक कमी झाल्यामुळे भारक्षय होत जाणं, धातूंचं बल कमी झाल्यामुळे सुद्धा वजन हळूहळू कमी होत असतं. स्थानिक लक्षणं सुद्धा ह्याच्यामध्ये खूप महत्त्वाची असतात. म्हणजे कॅन्सर शरीराच्या कोणत्या अवयवांमध्ये झालेला आहे, कॅन्सर हा शरीराच्या कोणत्याही पेशींमध्ये होऊ शकतो, कुठेही होऊ शकत असतो. त्याच्यामुळे स्थानसंशय कुठे आहे, कॅन्सर कुठे झालेला आहे यानुसार सुद्धा लक्षणं बदलत असतात. म्हणजे समजा ब्रेन ट्यूमर असेल, मेंदूमध्ये कॅन्सरची गाठ झाली असेल तर ह्या पेशंटमध्ये डोकं खूप दुखतं, सतत चक्कर यायला लागते, चालताना तोल जायला लागतो, काही काही वेळेला अशा पेशंटमध्ये फिट सुद्धा यायला लागतात. अशा पद्धतीची लक्षणं दिसतात. जर जिभेचा कॅन्सर असेल किंवा अन्ननलिकेचा कॅन्सर असेल तर त्या ठिकाणी व्रण होणं, मोठ्या जखमा होणं, त्याच्यातून रक्तस्राव होत राहणं, उलटी होणं, मळमळ होणं, भूक कमी होणं, गिळताना त्रास होणं, अशा पद्धतीची लक्षणं पेशंटला दिसतात. स्पेसिफिकली जर अन्ननलिकेचा कॅन्सर असेल तर घन आहार, सॉलिड पदार्थ असा पेशंट घेऊ शकत नाही, तो घेताना अशा पेशंटला त्रास खूप जास्त प्रमाणात जाणवत असतो. जर जठराचा कॅन्सर असेल तर मळमळ, उलट्या, पोटामध्ये दुखणं, रक्ताची उलटी होणं यासारखी लक्षणं दिसत असतात. समजा जर मूत्रनलिकेचा किंवा मूत्राशयाच्या पिशवीचा जर कॅन्सर असेल तर मूत्रामार्फत रक्त पडणं, ती जागा सतत दुखत राहणं, बारीक ताप असणं, कणकण असणं, अशा पद्धतीची लक्षणं दिसतात. जर गर्भाशयाचा कॅन्सर असेल तर पिरियड्सच्या वेळेला रक्तस्राव खूप जास्त प्रमाणात होणं किंवा पिरियड्स नसताना सुद्धा हळूहळू रक्तस्राव होत राहणं, अशा पद्धतीची लक्षणं पेशंटला दिसू शकत असतात. त्याचप्रमाणे जर ल्युकेमिया असेल, ब्लड कॅन्सर असेल, ब्लड कॅन्सरमध्ये जनरली लगेच कुठे गाठी होतात वगैरे असे गोष्ट जाणवत नाही, पण सतत बारीक ताप असणं, रुग्णाला विकनेस खूप जास्त असणं आणि नंतर हळूहळू मानेच्या ठिकाणी गाठी दिसायला लागणं, अशा पद्धतीची लक्षणं दिसायला सुरुवात होत असतात. ही कॅन्सर कोणता आहे की समजा ब्रेस्ट कॅन्सर असेल तर त्या ठिकाणी गाठ येणं, हळूहळू तिथला जे निपल्स आहे ते आत ओढले जाणं, ह्या पद्धतीची लक्षणं रुग्णांमध्ये दिसत असतात. त्याच्यामुळे बहुतांशी असं होतं की ब्रेस्ट कॅन्सरमध्ये सुद्धा ही कसं सांगायचं असा स्त्रिया विचार करतात आणि दुर्लक्ष करणारे असतात, पण ही गोष्ट होणं खूप चुकीचं आहे. कॅन्सरमध्ये तुम्हाला कोणतीही लक्षणं जाणवत असेल आणि जनरली हे लक्षात घेणं प्रेक्षकांनी खूप महत्त्वाचं आहे. तुमचं वय 40-50च्या पुढचं असेल आणि तुम्हाला कोणतीही लक्षणं बरेच दिवस राहत असतील तर कॅन्सर नाही ना ह्याच्या टेस्ट करून घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. दुसरा काय व्याधी असू दे, इतर साधा जरी आजार असला तरी 50 नंतर कॅन्सर होण्याचं प्रमाण खूप जास्त असल्यामुळे कॅन्सर नाही ना ह्याच्या टेस्ट होणं हे खूप महत्त्वाचं आहे. बरोबर. प्रेक्षको सरांनी सांगितल्याप्रमाणे त्याच्या टेस्ट करून घेतल्या तर आपल्याला कळतं की कॅन्सर आहे का नाही, त्यामुळे तेवढं करून घेतलं म्हणजे 40 नंतर ते फायद्याचं ठरतं. प्रेक्षको सरांसोबतची माझी चर्चा अशीच चालू राहणार आहे. तत्पूर्वी वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर आजच्या तज्ञांचा पत्ता, दूरध्वनी क्रमांक आणि ईमेल आयडी आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत, त्यामुळे कुठेही जाऊ नका, बघत राहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर.
आता ही समोर आपण जी वनस्पती बघतोय ती मुळा नावाची वनस्पती आहे. याला मुली असं सुद्धा हिंदीमध्ये म्हणतात. ही तिखट आहे आणि पोटात गेल्यानंतर सुद्धा तिचा परिणाम हा तिखट येतो आणि त्याच्याबरोबरीने ही उष्ण आहे, म्हणजे हिचा परिणाम शरीरामध्ये गरम असा येतो. केव्हाही वापरताना जेवणामध्ये आपण कोवळा मुळाच वापरायला पाहिजे. जून मुळा जो आहे तो त्रिदोषांचा प्रकोप करणार आहे, तो शक्यतो वापरू नये. मुळ्याच्या पानांचा रस हा जर चोळून आपण आपल्या त्वचा विकारासाठी, एस्पेशली श्वित्र म्हणजे पांढऱ्या डागासाठी वापरला तर छोटे कोडाचे डाग जे आहेत ते उत्कृष्ट पद्धतीने कमी होतात. तिथं लालपणा येतो आणि हळूहळू तिथं मेलॅनिन तयार होऊन तो डाग जो आहे तो पूर्ण जाऊ शकतो. त्यावेळेला पोटामध्ये कृमी नष्ट करणारी औषधं विडंगासवासारखी जर घेतली तर आणखी छान गुण येतो. मुळ्याचा रस आणि मध हे एकत्र करून जर पोटामध्ये घेतलं तर काविळीसाठी हे अतिशय उत्कृष्ट औषध आहे. ज्या लोकांना कोणत्याही पद्धतीची कावळी असू दे, वृद्धबत कामला म्हणून एक आयुर्वेदाने प्रकार सांगितला आहे आणि बहुपित्ता कामला, या दोन्ही पद्धतीच्या काविळीसाठी, दारू पिऊन उत्पन्न होणाऱ्या काविळीसाठी, इतर आजारांचा परिणाम म्हणून कावीळ झालेली असेल तर अशा वेळेला मुळ्याचा रस सकाळी 4 चमचे आणि संध्याकाळी 4 चमचे हा मधावरती वापरायचा. बऱ्याच लोकांना उचकी खूप लागते. अशा लोकांना उचक्या थांबण्यासाठी सुकलेल्या मुळ्याचा रस जो आहे तो त्यांच्या नाकामध्ये एक थेंब जर टाकला तर उचक्यात ताबडतोब थांबतात. आम्लपित्ताची सवय असलेल्या लोकांना छातीत जळजळतं, पोटात जळजळतं, पोट दुखतं. अशा वेळेला मुळा आणि खडीसाखर हे जेवणानंतर खाण्याची प्रथा आहे. अंगावरती शिब किंवा सुरमा उठण्याची पद्धत बऱ्याच खेडेगावातल्या मुलांना आणि मुलींना असते आणि दंडावरती, छातीवरती, पाठीवरती हे पांढरे डाग येतात आणि त्यातनं थोडासा कोंडा पडतो. तर मुळ्याचं बी किंवा मुळ्याच्या पानांचा रस आणि त्याच्यामध्ये आघाड्याच्या पानांचा रस जर घालून हे लावलं गेलं तर हे डाग निश्चय सगळे निघून जातात. अजीर्ण झालेलं असताना मुळ्याचे काप, शेंदेलो आणि पादेलो हे दोन्ही एकत्र करून जेवणानंतर खाण्याची पद्धत आहे. याच्याबरोबरीनंच ज्यावेळेला मुळव्याधीची उत्पत्ती होते, शौचाच्या मार्गामध्ये कोंब येतात, अशा वेळेला मुळ्याचं जे देठ असतं, म्हणजे खालचा मुळा कापून काढायचा, वरची पानं कापून काढायची, मधलं जे देठ आहे ते साधारण 20 देठं घ्यायची आणि त्याचा रस जो आहे तो काढून तुपावरती 7 दिवस घ्यायचा. तर मुळ्याचे कोंब हे आत बसायला सुरुवात होते, यकृताचं काम सुधारतं आणि उत्तम पद्धतीने मुळव्याधीचा त्रास बरा होऊन पुन्हा नंतर उत्पत्ती त्याची होत नाही. एकंदरीत काय तर मुळा हा तिखट आहे, पोटात गेल्यानंतरही तिखट राहतो आणि तो गरम असल्याकारणानं कफ आणि वाताच्या आजारासाठी उपयोगी पडतो. प्रेक्षको, कार्यक्रमाच्या पूर्वार्धात मी तुम्हाला काजूविषयी सांगत होतो की काजू किती गुणकारी आहे. त्याबद्दल अधिक सांगायचं झाल्यास काजूमध्ये मॅग्नेशियम नावाचा पदार्थ हा बऱ्याच प्रचूर मात्रेत असतो. त्यामुळे वाढलेलं ब्लड प्रेशर हे आपण कंट्रोल ठेवू शकतो. त्यामुळे ज्यांना ब्लड प्रेशरचा, बीपीचा त्रास आहे त्यांनी नियमितपणे काजू सेवन करावे. तसेच काजूमुळे कॅन्सरस सेलची वाढ देखील वाढण्यास कमी होत असते किंवा त्यांची वाढ कमी होते. त्यामुळे नियमितप्रमाणे काजू सेवन करावे. सर, कार्यक्रमामध्ये आपल्याला आपण ज्याप्रमाणे म्हटलं की ध्वनी चित्रमुद्रित कार्यक्रम असल्यामुळे आपल्याला ईमेलद्वारे प्रश्न आलेले आहेत. पुढचा प्रश्न आहे मिलिंद सोनोने यांचा, कोल्हापूरवरून आहे. सर, त्यांच्या बायकोचं वय 48 वर्ष आहे. मागील वर्षभरापासून अंगावरून अधूनमधून रक्तस्राव होत होता. तर डॉक्टरांना दाखवल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की कदाचित रजोनिवृत्तीचा काळ असल्यामुळे होत असेल, परंतु स्पेशालिस्टला दाखवल्यानंतर कळालं की गर्भाशयाचा कॅन्सर आहे. त्यांचं आता ऑपरेशन देखील झालेलं आहे, पुढील उपचार पण चालू आहेत, परंतु त्यांना म्हणायचं आहे की यासोबत आयुर्वेदिक उपचार देखील आपण घेऊ शकतो का? त्याबद्दल काय सांगणार सर? हो, अगदी आयुर्वेदिक उपचार घेऊ शकता, प्रश्नच नाही. किंवा रादर असं म्हणलं तरी चालेल, आयुर्वेदिक उपचार घेणं हे खूप महत्त्वाचंच आहे. अच्छा, जसं आपण अगोदर बघितलं किंवा सांगितलं गेलं की त्या पद्धतीने निदान त्यांचं काय आहे. आता गर्भाशयाचा कॅन्सर किंवा गर्भाशय मुखाचा कॅन्सर हा खूप कॉमनली असतो. म्हणजे स्त्रियांमध्ये दिसणारं जे कॅन्सरचं प्रमाण आहे त्याच्यामध्ये गर्भाशय आणि गर्भाशयाचा मुखाचा कॅन्सर आणि स्तनांचा कॅन्सर ह्यांचं पर्सेंटेज खूप जास्त प्रमाणात दिसून येत असतं. आयुर्वेदानुसार त्याचं रक्तप्रदर, अधोक रक्तपित्त, मांसाहारभूत किंवा सान्यपातिक शोथ अशा पद्धतीने त्याचं निदान केलं जातं. यातला त्यांचा कॅन्सर कशामुळे आहे हे बघणं गरजेचं आहे. त्याच्या मागच्या कारणांचा विचार केला गेला पाहिजे आणि त्यानुसार आयुर्वेदिक उपचार होणं हे खूप महत्त्वाचं आहे. आता केमोथेरपी जरी चालू असली तरी ती पूर्ण झाल्यानंतर किंवा त्याच्याबरोबर सुद्धा तुम्ही आयुर्वेदिक उपचार सुरू करणं हे गरजेचंच आहे. कारण मूळ कारणासाठी चिकित्सा होऊन जर योग्य उपचार झाले तर त्यांचा रिलॅप्स होऊ नये म्हणून किंवा तो कॅन्सर मुळापासून बरा होण्याच्या दृष्टीने हे आयुर्वेदिक उपचार फार महत्त्वाचे ठरतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बऱ्याच पेशंटच्या बाबतीत हीच गोष्ट होते, जसं आता तुम्ही सांगितलं की अगोदर वाटलं की रजोनिवृत्तीचा काळ आहे आणि त्याच्यामुळे दुर्लक्ष केलं गेलं आणि नंतर कॅन्सर आहे हे लक्षात आलं. अच्छा, त्याच्यामुळे 40-50 नंतर कोणतीही लक्षणं असू दे, साध्या स्वरूपाची जरी असेल तर ती बरेच दिवस राहिली तर त्यासाठी कॅन्सर तर नाही ना ह्याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. निश्चितच. सर, कार्यक्रमात माझा पुढचा प्रश्न आहे की कॅन्सरच्या रुग्णांसाठी आयुर्वेदामध्ये काही उपचार पद्धती आहेत का? त्याबद्दल काय सांगणार?
कॅन्सर दोन पद्धतीने सुद्धा आपल्याला आता ह्याचा विचार करणं खूप गरजेचं आहे. एक तर कॅन्सर रुग्णांचा त्याच्यासाठी प्रॉपर चिकित्सा, आयुर्वेदानुसार निदान करून आपण काय चिकित्सा करतो ही पहिली गोष्ट. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे इतर चिकित्सा चालू असताना त्याचे होणारे दुष्परिणाम आणि त्याच्यासाठी असणारी आयुर्वेदिक चिकित्सा, या दोन्ही गोष्टी कॅन्सरच्या पेशंटमध्ये खूप महत्वाच्या ठरतात. आयुर्वेदिक उपचार ज्यावेळेला आपण करत असतो त्याच्यामध्ये 3 प्रमुख गोष्टी आहेत. एक आहे ती शमन चिकित्सा, दुसरी आहे ती शोधन चिकित्सा आणि तिसरी आहे ती रसायन चिकित्सा, जे कॅन्सरच्या पेशंटमध्ये खूप महत्वाचे आहे. शमन चिकित्सा म्हणजे पोटाद्वारे घेतली जाणारी आयुर्वेदिक औषधं. कॅन्सर कोणता झालेला आहे त्याचं निदान झाल्यानंतर त्या पद्धतीने योग्य आयुर्वेदिक उपचार होणं हे खूप महत्वाचं असतं. याच्यामध्ये वेगवेगळी सिद्धघृतं वापरली जातात. शतावरी आहे, अश्वगंधा आहे, गुरुची असू देत, भल्लातक असू देत, ओवा असू देत, यासारख्या औषधांचा याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने उपयोग होत असतो. वेगवेगळ्या औषधांची जी सिद्धघृतं असतं म्हणजे औषधांनी सिद्ध केलेली वेगवेगळी तूप जे आहेत ती ह्या कॅन्सरच्या पेशंटपर्यंत जाऊन काम करायला अतिशय चांगल्या पद्धतीने उपयोगी होत असतात. सुवर्ण भस्म असू देत, हिरक भस्म असू देत, मकरध्वज असू देत, यासारखी जी रसायन औषधं आहेत किंवा यासारख्या सुवर्ण औषधांचा उपयोग सुद्धा कॅन्सरच्या रुग्णांमध्ये खूप चांगल्या पद्धतीने होत असतो. फक्त त्या प्रत्येक रुग्णाची प्रकृती वेगळी असते, प्रत्येक रुग्णाचं कारण वेगवेगळं असतं. नक्की दोषदृश्य समूर्छना शरीरात कशी झाली म्हणजे शरीरात नक्की बदल काय झालेले आहेत ह्याच्यानुसार ही चिकित्सा जी आहे किंवा औषधं बदलत राहत असतात. त्याच्यामुळे त्याचं योग्य निदान करूनच हे औषध सुरू करणं हे केव्हाही महत्वाचं असतं. दुसरा चिकित्सेतला महत्वाचा भाग म्हणजे पंचकर्म चिकित्सा. पंचकर्म म्हणजे शोधन चिकित्सा. आयुर्वेदातला हा एक अतिशय महत्वाचा भाग असतो आणि कॅन्सरच्या पेशंटमध्ये सुद्धा ते खूप महत्वाचं आहे. फक्त कॅन्सर अजून असताना पूर्ण बरा झालेला नसेल किंवा फ्री डिसीज स्टेजमध्ये जर पेशंट नसेल तर रुग्णाचं बल किती आहे, कॅन्सर किती पसरलेलं आहे, तो कोणत्या स्टेजमध्ये आहे, ह्या अवस्थेमध्ये पंचकर्म आपण करू शकतो की नाही, या सर्व गोष्टी बघून वैद्य ते ठरवत असतो. त्याच्यामुळे वैद्याच्या सल्ल्यानुसार हे पंचकर्म होणं खूप महत्वाचं आहे. कोणती वमन, विरेचन, बस्ती असे वेगवेगळे प्रकार ह्याच्यामध्ये आहेत. त्यात बस्तीचा उपयोग कॅन्सरच्या पेशंटमध्ये अतिशय चांगला होत असतो. कारण आपण जसं बघितलं की कॅन्सरच्या पेशंटमध्ये मल्टिप्लिकेशन किंवा विभाजन ही जी प्रक्रिया आहे ती खूप फास्ट होत असते आणि विभाजन हा जो प्रकार आहे तो वाताशी संबंधित असतो. वातम विभजयते, वायूमुळे विभाजन कोणतीही गोष्ट होत असते ती वातामुळे होत असते. त्यामुळे कॅन्सरच्या पेशी वाढू नयेत, त्यांचं विभाजन खूप फास्ट होऊ नये, कॅन्सर पसरू नये, ह्या दृष्टीने आपल्याला ह्या बस्तीचा उपयोग खूप चांगल्या पद्धतीने होत असतो. आणि स्वाभाविक बस्तीमध्ये कोणती औषधे यूज करायची आहेत हे रुग्णानुसार बदलत राहत असतात. त्यामुळे वेगवेगळ्या पंचकर्माचा उपयोग हे कॅन्सरच्या पेशंटमध्ये करणं खूप महत्वाचं आहे. ती विषाक्तता, नको असणारे टॉक्सिन्स वॉशआउट होणं, नको असणारे वाढणारे दोष जे शरीरात वाढलेले आहेत ते बाहेर काढून टाकण्यासाठी हे पंचकर्म उपचार खूप महत्वाचे आहेत. आणि तिसरी ट्रीटमेंट म्हणजे रसायन चिकित्सा, जो कॅन्सर पेशंटमध्ये खूप महत्वाची ठरते. रसायन म्हणजे अपुनरुद्भव चिकित्सा, म्हणजे व्याधी बरा झाल्यानंतर तो पुन्हा होऊ नये ह्याला रसायन चिकित्सा असं म्हणलं जातं आणि जे कॅन्सरच्या पेशंटमध्ये खूप महत्वाचे आहे. समजा एखाद्या पेशंटचा कॅन्सर पूर्ण बरा झाल्यानंतर त्या धातूंचं बल पुन्हा त्यांना प्राप्त करून देणं, त्या धातूंची सारता मिळण्यासाठी, त्या पेशींना रिज्युविनेट करण्यासाठी, त्यांना नवजीवन देण्यासाठी ह्या रसायन चिकित्सेचा उपयोग खूप चांगला होत असतो. ह्याच्यामध्ये वेगवेगळी औषधं आहेत. च्यवनप्राश सारखी औषधं आहेत, ब्राह्म रसायन आहे, अगस्त्य रसायन आहे, पिंपळी रसायन आहे, असे वेगवेगळे रसायनांचे वेगवेगळे प्रकार असतात. दुधाबरोबर तूप घेणं अगदी रोजच्या रोज घरच्या घरी आपण करत असणार हे अगदी सोपं औषध आहे आणि त्याचा सुद्धा रसायन पद्धतीने उपयोग होत असतो. त्याच्यामुळे ही रसायन चिकित्सा कॅन्सरच्या पेशंटमध्ये अतिशय खूप महत्वाची असते. बरोबर. प्रेक्षको, सर नियमितपणे आपल्या रसायन चिकित्सेची देखील माहिती घेऊ शकतात की जे घरगुती उपचार आहेत ज्याचं तुम्ही त्याची टिप्पणं काढून ठेवली तर त्याचा तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो. सर आपल्याला ईमेलद्वारे पुढचा प्रश्न आलेला आहे. जय संदने यांचा ईमेलद्वारे प्रश्न होता पुण्यावरून की कॅन्सर अनुवंशिक आजार आहे का, काय सांगणार? प्रत्येक कॅन्सर हा अनुवंशिकच असतो किंवा आई वडिलांना जर कॅन्सरचा आजार असेल तर तो मुलांना सुद्धा होतो असं बिलकुल नाहीये. होण्याची संभावना वाढू शकते पण होईलच असं बिलकुल नाही. जनरली ब्रेस्ट कॅन्सर असू देत, गर्भाशय किंवा गर्भाशय मुखाचा कॅन्सर असू देत, ह्याच्यामध्ये फॅमिली हिस्ट्री दिसून येते. म्हणजे जर आई वडिलांना असेल तर मुलांनी काळजी करणं महत्वाचं आहे पण त्यांना होईलच असं नाहीये. त्यांचा आहार विहार कसा आहे, त्यांच्या रोजच्या खाण्याच्या सवयी कशा आहेत, त्यांची लाईफस्टाईल कशी आहे ही गोष्ट खूप महत्वाची आहे. आणि जर फॅमिलीमध्ये हिस्ट्री असेल तर अशा रुग्णांनी 40 नंतर वर्षातून एकदा पंचकर्म करून घेणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे कॅन्सरसारखा मोठा आजार समोर येऊन उभा राहायला ही गोष्ट होणार नाही. शरीरात जर त्या पद्धतीने बदल घडत असतील तर ते नको असणारे टॉक्सिन्स, शरीरात जे नको असणारे दोष वाढत आहेत ते बाहेर काढून टाकण्यासाठी या पंचकर्माचा उपयोग खूप चांगला होईल. त्यामुळे आई वडिलांना कॅन्सर झालेला असेल किंवा तशी फॅमिलीत हिस्ट्री असेल तर तुम्हाला होतोच असं नाहीये, घाबरण्याचं काही कारण नाही. पण अगदीच दुर्लक्ष करण्यासारखी पण गोष्ट नाहीये. ते होऊ नये म्हणून त्या पद्धतीने काळजी घेणं हे महत्वाचं आहे. बरोबर.
सैंदानेजी सरांनी सांगितल्याप्रमाणे की तो अनुवंशिक असतो आणि त्यावर जर काळजी, आपली जी कारणं आहेत त्याच्यावर जर आपण काळजी घेतली तर निश्चितच फायदा होऊ शकतो. सर, माझा पुढचा प्रश्न आहे की प्रत्येक कॅन्सरच्या रुग्णामध्ये केमोथेरपीची गरज असतेच का, आणि त्याही पुढे जाऊन केमोथेरपी शिवाय आपण काही उपचार करू शकतो का, त्याबद्दल काय सांगणार? अतिशय चांगला प्रश्न आहे. कसं आहे, आता कॅन्सरची चिकित्सा म्हणजे एक प्रकारची चौकट झालेली आहे. अच्छा. म्हणजे कॅन्सर झाल्यानंतर लगेच आपल्याला ते गाठ काढून टाकली पाहिजे किंवा केमोथेरपी घेतलीच पाहिजे किंवा रेडिएशन घेतलंच पाहिजे, अशा पद्धतीने त्या पद्धतीनेच ट्रीटमेंट असते, हेच फक्त रुग्णाला माहिती आहे. कारण आधीच रुग्ण एवढा कॅन्सर हा शब्द ऐकल्यानंतरच इतका घाबरलेला असतो किंवा कुटुंबीय इतके घाबरलेले एकदम खालवलेली असतात, इतकी खालवलेली असते की आता लगेच काय ते ट्रीटमेंट लवकर करा, जे असेल ते करा, पण रुग्ण आमचा इथून लवकर बाहेर पडला पाहिजे, अशी गोष्ट होत असते. आणि त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी फॉलो केल्या जात असतात. बऱ्याच वेळेला असं होतं की कॅन्सरचं निदान 3ऱ्या-4थ्या स्टेजमध्ये होत असतं, आणि अशा वेळेला जर कॅन्सर सगळीकडे पसरलेला असेल, मेटास्टॅसिस सगळीकडे झालेला असेल, तर केमोथेरपी देऊन सुद्धा फारसा उपयोग होत नसतो. किंवा डॉक्टरही सांगत असतात की केमोथेरपीने फारसा उपयोग होईल असं नाहीये, पण ह्याच्यामध्ये केमोथेरपीशिवाय दुसरी ट्रीटमेंटच नाही, त्यामुळे आपण केमोथेरपी देऊयात, अशी गोष्ट होत असते. पण केमोथेरपीमुळे कॅन्सरच्या पेशीच फक्त मरणाऱ्या असतात, त्याचा प्राकृत पेशींवर जो काही दुष्परिणाम हा फार मोठ्या प्रमाणात होत असतो. आणि त्याच्यामुळे मग केमोथेरपी घ्यायची की नाही, हा शेवटी जो काही प्रश्न आहे तो सगळ्या रुग्णांनी आणि रुग्णाच्या कुटुंबियांनी, नातेवाईकांनी सगळ्यांनी मिळून घ्यायचा आहे. स्वाभाविक आहे, रुग्णाला सुद्धा आणि त्याच्या नातेवाईकांना सुद्धा आपला रुग्ण बरा व्हावा, त्याला कोणताही त्रास होऊ नये, तेव्हा यातून सहजासहजी बाहेर पडावा, अशीच त्यांची प्रामाणिक इच्छा असते. त्यामुळे आपल्या रुग्णाला सगळी चांगली चिकित्सा मिळाली गेली पाहिजे, योग्य ते उपचार सगळे त्याच्यासाठी झाले पाहिजेत, अशीच त्यांची इच्छा असते. त्यानुसारच ते सर्व उपचार करत असतात. पण हे सर्व सुद्धा होत असताना आपण जे काही चिकित्सा करतोय त्याचा रुग्णावर उपयोग होण्याच्या ऐवजी त्यांनी त्रास तर काही होत नाही ना. केमोथेरपी तुम्हाला देणं आवश्यक आहे, जी ट्रीटमेंट आहे तुम्ही देऊ शकता, नो प्रॉब्लेम. केमोथेरपी ही कॅन्सरच्या अर्वाचीन शास्त्रानुसार महत्त्वाची ट्रीटमेंट असेल, द्यायला काही हरकत नाही. पण फक्त कॅन्सरच्या पेशी मारल्यामुळे कॅन्सर तो पूर्ण बरा होतोय का, तर त्याच्याबरोबर ह्याचा विचार करणं पण गरजेचं आहे. त्याच्यामुळे केमोथेरपी बरोबर काही आयुर्वेदिक उपचार होणं, केमोथेरपी प्रत्येक पेशंटला दिलीच पाहिजे अशी गोष्ट नाहीये. फक्त आयुर्वेदिक उपचारांनी सुद्धा कॅन्सरवर उपचार होऊ शकतात. पण तुम्हाला जर आपल्या पेशंटला सर्वच उपचार करायचे आहेत, आम्ही केमोथेरपी पण देऊ इच्छितो किंवा आम्ही देणार आहोत, पण त्याच्याबरोबर आयुर्वेदिक उपचार पण करू शकतो का, अशा बऱ्याच रुग्णांचा प्रश्न असतो. तर तुम्ही नक्की करू शकता. कारण कॅन्सर पसरू नये, वाढू नये, इव्हन कॅन्सरच्या पेशी मरण्यासाठी सुद्धा किंवा मृत होण्यासाठी सुद्धा योग्य आयुर्वेदिक उपचार आहेत. आणि तुम्ही केमोथेरपी, रेडिएशन बरोबर सुद्धा हे आयुर्वेदिक उपचार करू शकता. आयुर्वेदिक मेडिसिन दिस आर द हर्बल मेडिसिन्स, वनस्पतीपासून तयार केलेली औषधं आहेत. दिस इज लाईक अ फूड, आपण रेग्युलर रोजचा आहार घेतो तशा पद्धतीची ही औषधं असतात. त्याच्यामुळे तुम्ही एका बाजूला केमोथेरपी घेताय, आयुर्वेदिक औषधेही घेताय, आणि ह्या दोन्हीचं इंटरॅक्शन होऊन काहीतरी तिसरंच तर पेशंटला होणार नाही ना, अशी पण एक भीती असते रुग्णाच्या नातेवाईकांना. पण तसं बिलकुल होऊ शकत नाही. फक्त परिपूर्ण आयुर्वेदिक उपचार घेऊन सुद्धा आपण कॅन्सर सारख्या व्याधींमध्ये चिकित्सा करू शकतो, त्याला मात देऊ शकतो. आणि तुम्हाला जर ॲलोपॅथिक औषधांबरोबर केमोथेरपी, रेडिएशन बरोबर जर आयुर्वेदिक उपचार द्यायचे असतील तरी तुम्ही देऊ शकता, त्याने चांगला उपयोगच होणार आहे. उलट केमोथेरपीमुळे होणारे जे वेगवेगळे साईड इफेक्ट्स आहेत, केस जाणं असू देत, शरीरातली उष्णता वाढणं असू देत, वजन अजून कमी होत जाणं, भूक खूप खालावणं, ह्या गोष्टी जनरली केमोथेरपीच्या पेशंटमध्ये दिसतातच. हे साईड इफेक्ट्स होऊ नये म्हणून उलट तुम्हाला आयुर्वेदिक औषधांची मदत अजून चांगली मिळणार आहे. त्याच्यामुळे कॅन्सरचं निदान झाल्यानंतर उलट तुम्ही जितक्या लवकर आयुर्वेदिक उपचार सुरू करताल तितका तो कॅन्सर बरा होण्याच्या दृष्टीने, रुग्णाचं आयुष्य वाढण्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं राहतं. बरोबर. म्हणजे प्रेक्षक, आपण म्हणू शकतो की केमोथेरपी शरीरासाठी महत्त्वाची आहेतच, परंतु त्याला जर आयुर्वेदिक चिकित्साची जर जोड मिळाली तर त्याचा निश्चितच चांगला फायदा होईल. सर, माझा पुढचा प्रश्न आहे की प्रत्येक कॅन्सरच्या रुग्णाचं जे निदान केलं जातं ते बायोप्सीनेच केलं जातं का, आणि बायोप्सी करणं हे कितपत योग्य आहे, त्याबद्दल काय सांगणार? प्रत्येक वेळेला कॅन्सरचं निदान करण्यासाठी बायोप्सी करणंच गरजेचं आहे अशी गोष्ट नाहीये. बऱ्याच वेळेला असं होत असतं की लक्षणं सगळी दिसत असतात, MRI मध्ये कन्फर्म झालेलं असतं, सोनोग्राफीमध्ये दिसत असतं, किंवा इतर टेस्टने किंवा बरेच ब्लड मार्कर्स आहेत, म्हणजे CA-125 आहे, CA-15.9 आहे, 19.5 आहे, किंवा अल्फा फिटोप्रोटीन्स आहे की ज्याच्यामुळे यकृताचा कॅन्सर लगेच लक्षात येऊ शकतो. असे वेगवेगळे ब्लड मार्कर्स आहेत की ज्याच्यामुळे सुद्धा कॅन्सरचं निदान होत असतं, लक्षणांवरनं होत असतं. इतर बऱ्याच टेस्ट आहेत. पण बऱ्याच वेळेला असं होतं की ह्या सगळ्या गोष्टींनी ते कन्फर्म झालं तरी सुद्धा कन्फर्म करण्यासाठी म्हणून बायोप्सी केली जाते. बायोप्सी म्हणजे काय आहे की त्या ठिकाणी निडल आत प्रवेशित करून तिथल्या ज्या पेशी आहेत त्या काढून घेतल्या जातात आणि त्याच्यामध्ये कॅन्सरच्या सेल्स दिसत आहेत का हे कन्फर्म केलं जातं. पण ज्या वेळेला तुम्ही हे निडलने ॲस्पिरेशन करत असता त्यावेळेला कसं आहे, कॅन्सरच्या पेशी सेपरेट असतात, शरीर त्याला ऍक्सेप्ट करत नसल्यामुळे ते वेगळ्या असतात शरीरापासून आणि त्याची एकसारखी अशी गाठ तयार झालेली असते आणि त्याच्यावर बहुतांशी कॅप्सूल असते.
म्हणजे शरीराच्या आवरणापासून त्या वेगळ्या असतात. जेव्हा तुम्ही पंक्चर करता त्यावेळेला ते कॅप्सूल ब्रेक होते, म्हणजे ठराविक ठिकाणीच राहिलेल्या पेशी ह्या उलट शरीरात पसरण्याची ह्याची शक्यता खूप वाढते. त्याच्यामुळे जर निदान योग्य झालेलं असेल तर मग बायोप्सी करायलाच पाहिजे असं नाहीये. त्यात उत्तम एक गोष्ट करावी की ती गाठच काढून टाकावी. मग तुम्ही त्या पेशी तुमच्या लक्षात येईल की पेशी आहेत की नाही. त्याच्यामुळे जर बायोप्सी न करता निदान होत असेल तर अतिशय उत्तम आहे. बायोप्सी अवॉइड केलेलं उत्तम. जर नक्की काहीच लक्षात येत नाहीये असं जर असेल तर बायोप्सी न करता ती गाठ काढून टाकलेली केव्हाही उत्तम. प्रेक्षको, सरांसोबतची माझी चर्चा अशीच चालू राहणार आहे. तत्पूर्वी वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, बघत राहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. सरजी, आपण जसं म्हटलं की ध्वनिमुद्रित कार्यक्रम असल्यामुळे आपल्याला ईमेलद्वारे प्रश्न आलेले आहेत. तर पुढचा प्रश्न आलेला आहे दयानंद ओहर यांचा प्रश्न बुलढाण्यावरून आलाय की सर, कॅन्सर होऊच नये म्हणून प्रिव्हेंटिव्हली आपण आयुर्वेदाद्वारे काही घेऊ शकतो का, काही मेडिसिन्स घेऊ शकतो का, त्याबद्दल काय सांगणार? अगदी चांगला प्रश्न आहे. कोणताही मोठा व्याधी झाल्यानंतर कॅन्सर सारखा नंतर उपचार करण्यापेक्षा कॅन्सर होऊ नये म्हणून याची काळजी घेतलेली केव्हाही चांगली. त्याच्यामुळे तुमचं धातूंचं बल वाढवण्याच्या दृष्टीने तुम्ही आहारय त्या पद्धतीने ठेवणं, तुमची दिनचर्या त्या पद्धतीने ठेवणं ही गोष्ट खूप चांगली आहे. त्या पद्धतीने तुमची ट्रीटमेंट होणं गरजेचं आहे. काही पंचकर्म करून तुम्ही शरीर शुद्धी करून घेऊ शकता प्रत्येक वर्षासाठी. रोज सकाळी गाईचं दूध घेणं हे अतिशय उत्तम रसायन आहे. त्याच्यामुळे धातूंचं बल वाढायला उपयोग होऊ शकतो. बाहेरचा आहार अवॉइड करणं शक्यतो ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आणि दिनचर्या तुम्ही जितकी व्यवस्थित ठेवाल, निसर्गाच्या जवळ जितके तुम्ही राहताल तितकं चांगलं आहे. बरोबर. सर, माझा पुढचा प्रश्न आहे की रेडिएशन आणि केमोथेरपी जी त्यांच्या रुग्णांमध्ये दिली जात असते, तर याचे दुष्परिणाम होऊ नये म्हणून आयुर्वेदात काही आहे का, काही आपण उपचार पद्धती देऊ शकतो का? आणि केमोथेरपीचे दुष्परिणाम टाळण्यासाठी किंवा ते केमोथेरपी चालू असताना देखील आपण आयुर्वेदिक उपचार करू शकतो का, त्याबद्दल काय सांगणार? हो, प्रश्नच नाही. अगदी केमोथेरपी किंवा इतर रेडिएशन सारखे जे काही औषधं चालू असतात किंवा इतर ट्रीटमेंट चालू असतात आणि बहुतांश कॅन्सरचे पेशंट जे काही आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेणारे असतात त्या बऱ्याच पेशंटमध्ये ह्या गोष्टी ऑलरेडी म्हणजे चालूच असतात आणि त्यावेळेला आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेण्यासाठी म्हणून पेशंट येत असतात. पण ह्याचे दुष्परिणामच पेशंटला इतके जास्त होत असतात की आजार बरा पण त्याचे चिकित्सा नको, अशी काही काही पेशंटमध्ये परिस्थिती असते. कारण त्याचा होणारा त्रास इतका जास्त असतो. काही पेशंटमध्ये केस खूप गळत असतात, उष्णता शरीरामध्ये खूप जास्त प्रमाणात जाणवत असते, शरीरामध्ये एक प्रकारचा काळसरपणा यायला सुरुवात होत असते, बल अतिशय कमी झालेलं असतं. कारण स्वाभाविक विकृत पेशींबरोबर प्राकृत पेशी पण मृत होत असल्यामुळे जे नेहमीचे कार्य व्हायला पाहिजे शरीराचे ती सुद्धा होत नसतात आणि ह्याच्यामुळेच पेशंट मानसिकरित्या सुद्धा खूप खचून जातो. कारण स्वाभाविक होणारा त्रास त्याच्यामुळे दृश्य स्वरूपात जो काही शरीरामध्ये बदल दिसत असतो तो ह्याच्यामुळे रुग्ण अजून खचून जायला मदत होत असते. त्यामुळे हे काही दुष्परिणाम दिसू नयेत म्हणून आयुर्वेदिक उपचार अतिशय चांगल्या पद्धतीने उपयोग होत असतात. रसायन चिकित्सा सुद्धा ह्याच्यामध्ये खूप महत्त्वाची आहे, ती होणं खूप गरजेचं आहे. रक्तातली उष्णता कमी होण्याच्या दृष्टीने औषधं खूप उपयोगी पडतात. अनंत आहे, यष्टीमधू आहे, प्रवाळ, सुवर्णमाक्षिक यासारखी औषधं, मोतीभस्म यासारखी औषधे जी विषग्न म्हणून काम करत असतात, रक्तातली उष्णता कमी होण्यासाठी म्हणून काम करत असतात. अशी औषधं जर अशा पेशंटमध्ये वापरली तर त्याचा उपयोग अतिशय चांगल्या पद्धतीने होत असतो आणि ह्याचे रिझल्ट्स इतके चांगले दिसत असतात. म्हणजे ज्यावेळेला तुम्ही कॅन्सरच्या पेशंटमध्ये आयुर्वेदिक उपचार करता त्यावेळेला बऱ्याच वेळेला असं होतं की ज्या पेशंटमध्ये 2-3 महिन्याचीच मुदत आहे, कॅन्सर फार फोर्थ स्टेजला आहे आणि आता बरं होऊ शकत नाही आणि तुम्ही ह्यात काहीच करू नका, फक्त 2-3 महिने रुग्ण तुमच्या सोबत आहे, तुम्ही फक्त त्यांना आनंदी ठेवा, त्यांना पाहिजे ते बघा, ह्या असं सांगितलं जातं आणि डिस्चार्ज दिला जातो. आणि योग्य आयुर्वेदिक उपचार झाले, रसायन चिकित्सा झाले तर असे पेशंट पुढे 5-5, 6-6 वर्ष अजून व्यवस्थित आहेत असं दिसून येतं. म्हणजे आयुर्वेदिक औषधांनी आणि रसायन चिकित्सांनी काय किमया दिसू शकते ही गोष्ट आपल्याला दिसून येते. असे कितीतरी पेशंट्स असतात, असे कितीतरी उदाहरणं आहेत की ज्याच्यामध्ये मग तो गर्भाशयाचा कॅन्सर असू देत, अन्ननलिकेचा असू देत किंवा इव्हन ल्युकेमियाच्या पेशंटमध्ये सुद्धा की जो ब्लड कॅन्सर असतो आणि त्याचे परिणाम शरीरावर संपूर्ण सर्व ठिकाणी सर्व सिस्टीम्समध्ये दिसत असतात. अशा पेशंटमध्ये सुद्धा आयुर्वेदिक उपचार हे खूप चांगल्या पद्धतीने लागू होत असतात. आणि बऱ्याच जणांना हा चमत्कार वाटतो की आयुर्वेदिक उपचार घेतले आणि अगदी जादूची कांडी फिरवावी तसं रुग्ण बरा झाला, पण तो चमत्कार नाहीये. ती योग्य शास्त्रीय पद्धतीने विचार करून, दोषधातू मूल सिद्धांताचा विचार करून, त्या कारणांचा विचार करून दिली गेलेली योग्य शास्त्रीय पद्धतीने उपचार आहेत आणि हे उपचार होणंच कॅन्सरच्या प्रत्येक पेशंटमध्ये खूप महत्त्वाचं असतं. बरोबर सर. प्रेक्षको, कार्यक्रम चालू असाच राहणार आहे. तत्पूर्वी वेळ झाली आजच्या आरोग्य सल्ल्याची. बघूयात आजचा आरोग्य सल्ला काय ते. आजचा आरोग्य सल्ला आहे शरीरावर कुठल्याही भागावर दृष्टीसदृश्य गाठ जाणवल्यास घरगुती उपचार न करता तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. ऋतूनुसार पंचकर्मादी उपक्रम केल्यास कॅन्सर सारखे मोठे आजार होऊ नये म्हणून उपयोग होतो. नियमित चालणे,
प्राणायाम, योगासने यांमुळे चांगला फायदा होतो. प्रेक्षको, आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे देखील आम्हाला जाणून घ्यायची इच्छा आहे. तसेच ज्या डॉक्टरांना आमच्या हॅलो डॉक्टर कार्यक्रमात प्रायोजित कार्यक्रम करायचा असल्यास कृपया त्यांनी आमचा पत्ता नोंदवून घ्यावा. संपर्कासाठी आमचा पत्ता आहे निर्माती हॅलो डॉक्टर, दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400030. आमचा ईमेल आयडी आहे hellodoctordkmumbai@gmail.com. तसेच आमचं फेसबुक आणि यूट्यूबवर देखील पेज आहे. सर, मग मागच्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये तुम्ही रसायन चिकित्सा हा शब्द वापरला, तर रसायन चिकित्सा म्हणजे नेमकं काय आणि त्याचा कॅन्सर चिकित्सेशी कसा संबंध आहे त्याबद्दल काय सांगणार सर? रसायन चिकित्सा ही आयुर्वेदातली अंगांपैकी एक महत्त्वाचा अंग आहे आणि आयुर्वेद चिकित्सेचं ते एक वैशिष्ट्य आहे असं म्हणलं तरी चालेल. रसायन म्हणलं की आपल्यासमोर लगेच केमिस्ट्री येते, वेगवेगळे रसायन येतात, पण रसायन म्हणजे आयुर्वेदानुसार ती गोष्ट नाहीये. रसाचं, सप्त धातूंचं पोषण करणारे जी औषधं आहेत, शरीराला बल पुष्टी देणारे जे औषधं आहेत, असं आपण म्हणलं तरी चालेल, तुमचं वार्धक्य दूर करून तुमचं तारुण्य चिरकाल टिकून ठेवणारी औषधं, ह्या सगळ्याचा रसायन चिकित्सेमध्ये खूप महत्त्वाचा उपयोग असतो. आणि ही रसायन चिकित्सा कॅन्सरच्या पेशंटमध्ये तर खूप महत्त्वाची आहे, कारण विकृत पेशी तयार होत असतात, प्राकृत पेशी तयार होत नाहीयेत. त्याच्यामुळे ह्या विकृत पेशी नष्ट करून प्राकृत पेशी वाढवणं, त्यांना बल देणं, धातूंचं बल वाढवणं, शरीराचं बल वाढवणं ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. कारण स्वाभाविक आहे, कॅन्सरच्या पेशी वाढत असतात, तर त्यांना प्रतिक्रमण करण्यासाठी शरीराचं बल जितकं चांगलं असेल तितका कॅन्सरच्या पेशी ह्या सहजासहजी वाढू शकत नाहीत. त्यामुळे ह्या धातूंचं बल वाढू नये म्हणून कॅन्सर असताना सुद्धा ही चिकित्सा खूप महत्त्वाची आहे. आणि कॅन्सर पुनरुद्भव होऊ नये म्हणून रसायन चिकित्सेला अपुनरुद्भव चिकित्सा असं पण म्हणलं जातं. त्यामुळे ज्या वेळेला कॅन्सर पूर्ण बरा झालेला असतो तेव्हा तो पुन्हा उद्भवू नये म्हणून सुद्धा या रसायन चिकित्सेचा उपयोग अतिशय चांगल्या पद्धतीने होत असतो. त्यामुळे प्रत्येक कॅन्सर पेशंटने ती घेणं ही आवश्यकच आहे. अच्छा सर, माझा पुढचा प्रश्न आहे की कॅन्सर चिकित्सेमधली पथ्यपथ्य काय असतात, काय सांगणार? अगदी खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्ही काय आहार घेताय ह्यानुसारच तुमचे व्याधी होत असल्यामुळे तो व्याधी बरा होण्याच्या दृष्टीने तेव्हा तो वाढू नये म्हणून तो आहार पहिला बंद करणं ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. त्याच्यामुळे आंबट आंबवलेल्या गोष्टी, लोणची, पापड, सोडा टाकलेल्या गोष्टी, जास्त मसाल्याचे पदार्थ या गोष्टी अवॉइड कराव्यात. बाहेरचं खाणं अशा रुग्णांनी पूर्णतः बंद करावं. रेग्युलर घरचा सात्विक आहार असावा. साजूक तूप घेणं भरपूर आणि गाईचं दूध घेणं, गावरान गाईचं दूध ही गोष्ट हे कॅन्सरच्या पेशंटमध्ये खूप महत्त्वाची आहे. कितीतरी कॅन्सरच्या पेशंटमध्ये आम्ही फक्त गाईच्या दुधांना पेशंटला ठेवतो आणि ह्याच्यामध्ये दिसणारे रिझल्ट हे अतिशय चांगले आहेत. म्हणजे फक्त गाईच्या दुधावर पेशंट राहून सुद्धा त्याचं बल खूप वाढत असतं, कारण स्वाभाविक आहे कॅन्सरच्या पेशींना मिळणारी जी रसद आहे तीच थांबवली जाते. म्हणजे तुमच्या चुकीच्या आहारामुळे ते विकृत पेशी तयार झालेल्या असतात आणि त्यांना जर तो आहारच मिळाला नाही तर स्वाभाविक आहे कॅन्सरच्या पेशींची वाढ ही खुंटते. आणि त्याच्यामुळे जर फक्त सात्विक आहार म्हणजे गाईचं दूध, फक्त ते जर्सी गाईचं नको, बाहेरचं पिशव्यांमधलं नको, ते गावरान गाईचं दूध असणं खूप गरजेचं आहे. आणि असं गावरान गाईच्या दुधावर ठेवून जर योग्य आयुर्वेदिक उपचार झाले तर त्याचे रिझल्ट हे अतिशय खूप चांगल्या पद्धतीने मिळत असतात. त्यामुळे ही गोष्ट पथ्यापथ्य ही गोष्ट आयुर्वेदिक औषधांबरोबरच खूप महत्त्वाची आहे असं म्हणलं तरी चालेल. बरोबर सर, आणि पंचकर्मादी उपक्रमांचा कसा फायदा होऊ शकतो त्याबद्दल थोडक्यात काय सांगणार? पंचकर्म उपचार हे रुग्णाच्या बलानुसार ठरवले जातात. जसं आपण म्हणलं की पंचकर्म ही शोधन चिकित्सा आहे. त्यामुळे शोधन चिकित्सेमध्ये रुग्णाचं बल चांगलं असणं ही गोष्ट खूप महत्त्वाची असते. त्यामुळे रुग्णाचं बल जर खूप चांगलं असेल तर पंचकर्म उपचार कॅन्सरच्या कोणत्याही अवस्थेमध्ये, अगदी 4th स्टेजमध्ये जरी पेशंट असेल तरी सुद्धा तुम्ही करू शकता. आणि ज्यांचा कॅन्सर बरा झालेला आहे आणि पुनरुद्भव होऊ नये म्हणून अशा पेशंटने तर पंचकर्म करून शरीर शुद्धी करून घेणं हे तर खूप महत्त्वाचं आहेच. तो कॅन्सरच्या चिकित्सेमधला एक महत्त्वाचा भाग आहे. बरोबर. प्रेक्षको, तुम्ही देखील आजच्या तज्ञांना बरेच प्रश्न विचारलेले आहेत. माझ्या देखील काही शंका आहेत की ज्या मी सरांना विचारू इच्छितो. सर, एका ओळीत उत्तर द्या की बदललेली लाईफस्टाईल आणि कॅन्सरचा काही वाढता परिणाम याचा काही संबंध आहे का? अगदी जवळचा संबंध आहे. त्याच्यामुळेच कॅन्सरचं प्रमाण सध्या वाढलं आहे. बरोबर. सर, नेमका कॅन्सर कुठल्या वयोगटात आपल्याला जास्त आढळतो? कोणत्याही वयोगटात होऊ शकतं. अगदी वयाच्या पहिल्या दिवसापासून 90व्या वर्षापर्यंत कधीही कॅन्सर होऊ शकतो. अच्छा. आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न सर, की आयुर्वेदिक उपचारांनी कॅन्सर बरा होतो का? होऊ शकतो. इतर उपचार न घेता फक्त आयुर्वेदिक योग्य उपचार झाले तरी सुद्धा कॅन्सरसारख्या आजारावर तुम्ही मात करू शकता. बरोबर. सर, आपण बऱ्याच वेळा म्हणतो की कॅन्सरचा परिणाम वाढलेला आहे, तर मग पंचकर्मादी उपकरणीच देखील याचा चांगला फायदा होऊ शकतो. तर मानसिकतेचा याच्यात काही फायदा आहे का? थोडं खूप विस्तारात जवळचा संबंध आहे. जितकं रुग्णाचं धैर्य चांगलं असेल, मानसिक स्थिती चांगली असेल, त्याची स्थिरता जितकी चांगली असेल तितका तो ह्या कॅन्सरसारख्या मोठ्या आजारांना
तो योग्य पद्धतीने सामोरा जाऊ शकतो आणि मानसिक बल चांगलं असेल तर अशा रुग्णांमध्ये रिझल्ट सुद्धा खूप चांगले आणि लवकर मिळतात. बरोबर. आणि सर, याच्यात आपण जे म्हणतो की कॅन्सरच्या रुग्णाचे जे आधारस्तंभ असतात त्याचे फॅमिली मेंबर्स, त्यांनी त्याच्यासोबत कसं वागलं पाहिजे, की त्याबद्दल थोडक्यात अजून काय सांगता येईल? म्हणजे जवळचे जे नातेवाईक आहेत ते जितके स्टेबल असतील, ते जितके स्थिर राहतील तितके ते रुग्णाला स्थिरता देऊ शकतात, रुग्णाचं मनोधैर्य वाढवू शकतात. कारण सभोवतालचं वातावरण जर गंभीर असेल तर रुग्ण अजून खचून जायला लागतो. आणि शारीरिक मानसिक तुमचं आयुष्य म्हणजे तुमचं शरीर, इंद्रिय, मन आणि आत्मा यांचा संयोग म्हणजे तुमचं आयुष्य आहे. त्याच्यामुळे शरीराला होणारा हा व्याधी आहे, पण तुमचे इंद्रिय आणि मन आणि आत्मा ह्या गोष्टी जर तुम्ही आनंदी ठेवल्या, व्यवस्थित ठेवल्या तर स्वाभाविक शरीराला उभं राहायला मदतच मिळणार आहे. त्यामुळे घरातल्या वातावरणाची आणि नातेवाईकांचा याच्यामध्ये रोल खूप महत्वाचा असतो. कॅन्सर सारख्या आजारांना तोंड देण्यासाठी रुग्णाला ह्या नातेवाईकांची नक्कीच मदत होत असते. बरोबर. जाता काय थोडक्यात संदेश द्या? प्रेक्षकांना नक्की सांगावंसं वाटेल की कोणत्याही 40-50 नंतर कोणत्याही सतत जे तुम्हाला लक्षणं दिसत आहेत तर त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. असं नाही की तुम्हाला छोटा त्रास झाला, 2 दिवस त्रास आहे की लगेच कॅन्सरची टेस्ट केली पाहिजे, पण वारंवार 1-1, 1.5 महिन्यानंतर त्रास होतोय, बरेच दिवस झाले तो आजार बरा नाहीये, तर त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. योग्य टेस्ट करून घ्या. कारण कॅन्सर ह्या व्याधीमध्ये निदान जितक्या लवकर होईल तितका तो कॅन्सर हा पूर्ण बरा होऊ शकतो. असं नाही की पहिल्यांदा असं होतं की कॅन्सर म्हणजे मृत्यू हे समीकरण झालेलं होतं की कॅन्सर झाला की आता त्या पेशंटचं काही खरं नाही. आता अशी बिलकुल गोष्ट नाहीये. कॅन्सर हा पूर्णतः बरा होऊ शकतो, पण जर त्याच्याकडे दुर्लक्ष झालं आणि कॅन्सर हा खूप वाढत शरीरात पूर्ण पसरला तर मग ती गोष्ट गंभीर होऊ शकते. त्याच्यामुळे दुर्लक्ष न करता योग्य आयुर्वेदिक उपचार लगेच सुरू करा. तुमच्या केमोथेरपी, रेडिएशन सारखे जरी उपचार चालू असेल तर कॅन्सर पूर्ण बरा होण्याच्या दृष्टीने आयुर्वेदिक उपचार हे महत्त्वाचे आहेत. निश्चितच सर. प्रेक्षको, आज मला काही वाक्य आठवलंय. परिसाच्या स्पर्शाने सारख्या लोखंडाचे सुद्धा सोन्यात रूपांतर होते. म्हणजेच कॅन्सर सारख्या दुर्धर आजारात आयुर्वेदिक उपचारांनी, संजीवनी सदृश्य अशा आयुर्वेदिक उपचारांनी चांगला फायदा होऊ शकतो. सर, आज आपण इथे आलात व आमच्या प्रेक्षकांना कॅन्सर आणि आयुर्वेद या विषयावर इतकी महत्त्वपूर्ण माहिती दिली, त्याबद्दल सह्याद्री वाहिनीतर्फे व माझ्या हॅलो डॉक्टरच्या संपूर्ण टीमतर्फे मी आपला मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद.